नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणे लोकसभा मतदारसंघातनं भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार मुरली मोहोळ यांचा प्रचार आता संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे आणि आज त्यानिमित्त शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे हे या ठिकाणी डेक्कन परिसरामध्ये प्रचार करत आहेत। या प्रचाराची दिशा कशा पद्धतीने आहे यात आपण बघून घेऊयात, जाणून घेऊयात त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडून। माझं नाव राम एकनाथ दिघे। आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पुलाच्या वाडीत प्रचाराकरता मुरली मोहोळ यांच्या प्रचाराकरता आलेले आहेत। आम्ही सर्वच कार्यकर्ते मुरली मोहोळांचे फॅन आहोत, कारण मुरली मोहोळांचा स्वभाव आणि सगळ्यांचं एकमेकांना मिळून घेणारा, काम करणारा असा नेता आहे। त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागे आहोत आणि मुरली मोहोळांना मतं मिळवून देण्याकरता आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन लोकांना कन्व्हेन्स करणार आहोत की बाबा मुरली मोहोळांच्या मतदानाकरता सगळ्यांनी बाहेर पडा आणि एक गठ्ठ्याने सगळ्यांनी मुरली मोहोळांना मतदान करा असं सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत। याकरता आम्ही सगळे एकत्र आलो। अब की बार 400 पार। नमस्कार, मी सौ नीलिमा दत्तात्रय खाडे, प्रभाग क्रमांक 14, माजी नगरसेविका। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहरातनं महायुतीकडनं मुरलीधर अण्णा मोहोळ यांना उमेदवारी दिलेली आहे। मुरलीधर अण्णा मोहोळांनी कोरोना काळात किंवा इतर महापौरपदाच्या काळात खूप काही कार्य केलेले आहे, पुणेकरांना माहितीच आहे आणि ते त्या पद्धतीने काम करत आहे आणि आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्याच्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी हाऊस टू हाऊस जाऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहोत आणि महिलांसाठी मोदीजींनी खूप काही योजना आणल्या। त्यात एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रत्येक शासकीय कागदावर आता महिलेचं नाव लावणं हे कंपल्सरी आहे। हा पुणे म्हणजे भारतातील महिलेचा सर्वोच्च सन्मान आहे, हा मोदीजींनी आम्हाला दिलेला आहे आणि सर्व महिला तसेच जेंट्स लोक मतदानासाठी आम्ही बाहेर काढू आणि शिवाजीनगरमधनं जास्तीत जास्त लीड देऊच अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ हे नक्कीच पुणे शहराचे खासदार होतील याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब की बार 400 पार, अब की बार 400 पार, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। नमस्कार, मी अपर्णा सुरेश कुराडे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शिवाजीनगरचे अध्यक्ष आहे। आम्ही आज गेली 1.5 महिना झाला प्रचार करत आहोत। प्रचारार्थी माननीय मुरली अण्णा मोहोळ हे विजयी तर त्यांचा निश्चितच आहे, पण विजयासोबत आम्ही जास्तीत जास्त लीड कसा देऊ त्याच्यावरती जोर आहे। शिवाजीनगर मतदारसंघाकडून महिला मोर्चा प्लस युवती तरुण ह्यांच्याकडनं सगळ्यात जास्त आम्ही प्रचार करत आहोत, जेणेकरून जिंकणं हा विषय तर आमचा आहेच आहे, पण आम्ही जितका जास्त लीड देता येईल तेवढा जास्त लीड देण्याचा प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। तेरा तारखेला मतदान, 13 तारखेला नक्की मतदानाला बाहेर पडायचं आहे सर्वांनी आपल्याला। बाळा कुठे गेला? काही कारण नाही सांगायचं मी कुठे गेले, इकडे गेले तिकडे गेले, काय मी स्वतः महायुतीचा विजय असो। कोणाकडे ते
पत्रकार मागे ना ही साईड आणि आपण ती साईड घेऊ असं करू 13 तारखेला बाहेर पडायचं इथनं बाहेर पडले की ते करायचं ओढणी सांभाळ ओढणी अरे राहुलच्या गाडीतच जायचं सगळ्यांनी काही नाही, मोदीजींना नक्की मतदान करा. 13 तारखेला बाहेर पडायचं सगळ्यांनी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं. भारतीय जनता पार्टीचा विजय असो महायुतीचा विजय असो सितार दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दत्ता भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं 13 तारखेला शिंगाऱ्याची 13 तारखेपर्यंत कुठे जाऊ नका त्यांच्या पुणेला दिले काही नाही, मोदीजींना नक्की भारतीय जनता पार्टीचा विजय असो चला येऊ हाँ दीदी है
मित्रांनो, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातले सर्व प्रचाराच्या बातम्या आणि अपडेट, खास करून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या बातम्या जर आपल्याला बघायच्या असतील तर आमचं बातमी.in न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.